प्रथम सर्वांना नमस्कार। सदरील व्हिडिओमध्ये मानसशास्त्र विषय निगडित महत्त्वपूर्ण घटकाचे वाचन केले जाणार आहे। यामध्ये फडके प्रकाशन पुस्तकातील घटकाचे मी शॉर्ट स्वरूपामध्ये लेखन केलेलं आहे। पहिला घटक याआधी अपलोड केलेला आहे, हा दुसरा घटक आहे। चला पाहूया। वर्तनातून घडून येणाऱ्या योग्य बदलास अध्ययन असे म्हटले जाते। वर्तन प्लस योग्य बदल अध्ययन। अध्ययन म्हणजे शिकणे, अनुभव व वर्तन यातील सुधारणा म्हणजे अध्ययन होय। मन यांनी केलेली व्याख्या। अनुभव प्लस वर्तन प्लस सुधारणा अध्ययन। ज्ञान, अभिवृत्ती तसेच कौशल्य प्राप्त करतो या प्रक्रियेस अध्ययन प्रक्रिया म्हणतात। अध्ययन म्हणजे अशी कृती जी कृती नव्या परिस्थितीला प्रतिसाद देण्याचे आयोजन करते। गॅरेट यांनी केलेली व्याख्या आहे। कृती व नव्या परिस्थितीला प्रतिसाद अध्ययन। अध्ययन म्हणजे परिस्थितीला अनुसरून केलेल्या क्रियेमध्ये हेतुपूर्ण व टिकाऊ स्वरूपाचे बदल होय। परिस्थिती प्लस हेतू प्लस टिकाऊ स्वरूप प्लस बदल अध्ययन। अनुभवातून संभवणाऱ्या वर्तनातील बदलास अध्ययन म्हणतात। अनुभव प्लस वर्तन बरोबर अध्ययन। शिक्षण म्हणजे विकासशील असा वर्तन बदल होय। गेट्स यांनी केलेली व्याख्या। विकासशील प्लस वर्तन बदल शिक्षण गेट्स। अध्ययन म्हणजे वर्तनातील कायमस्वरूपी घडून येणारा अपेक्षित बदल होय। वर्तन प्लस कायमस्वरूपी प्लस अपेक्षित बदल अध्ययन। आवर्तने म्हणजेच पुनरावृत्ती, प्रगती यांच्यातील परस्पर संबंध कसा आहे हे आलेखाच्या मदतीने आपणास दाखविता येते। अशा काढलेल्या आलेखास अध्ययन आलेख किंवा अध्ययन वक्र असे म्हणतात। प्रगती प्लस परस्पर संबंध प्लस आलेख बरोबर आलेख किंवा अध्ययन वक्र। अध्ययनातील प्रगती दाखविणारी वक्ररेषा म्हणजे अध्ययन वक्र। अध्ययनात काही वेळा प्रगती थांबल्यासारखी वाटते, प्रयत्न चालू असूनही प्रगती मात्र खुंटलेली असते। या स्थितीला पठारावस्था असे म्हणतात। शारीरिक परिसीमा म्हणजे अंतिम प्रगतीच्या टप्प्याचे शेवटचे टोक होय। अंतिम प्रगती प्लस टप्पा प्लस शेवटचे टोक शारीरिक परिसीमा। अध्ययन उपपत्ती म्हणजे अध्ययन प्रक्रिया कशी चालते, अध्ययनात कोणते घटक येतात, त्यांचे परस्पर संबंध कसे असतात, व्यक्तीकडून अध्ययन कसे होते या विविध गोष्टीचे स्पष्टीकरण करणाऱ्या विधानांचा समुच्चय होय। अध्ययन प्रक्रिया प्लस घटक प्लस परस्पर संबंध प्लस स्पष्टीकरण बरोबर अध्ययन उपपत्ती। उद्दीपक व प्रतिसाद यांच्यामधील साहचर्य प्रस्थापित होणे म्हणजे अध्ययन होय। उद्दीपक प्लस प्रतिसाद प्लस साहचर्य प्रस्थापित बरोबर अध्ययन। अभिसंधान याचा अर्थ एखाद्या प्रतिक्रियेत नैसर्गिक चेतकाबरोबर कृत्रिम चेतक वापरून कृत्रिम चेतकाद्वारे तीच नैसर्गिक प्रतिक्रिया घडवून आणणे होय। अभिसंधान याचा अर्थ एखाद्या प्रतिक्रियेत नैसर्गिक चेतकाबरोबर कृत्रिम चेतक वापरून कृत्रिम चेतकाद्वारे तीच नैसर्गिक प्रतिक्रिया घडवून आणणे होय। नैसर्गिक चेतक प्लस कृत्रिम चेतक प्लस नैसर्गिक प्रतिक्रिया अभिसंधान। विशिष्ट उद्दिष्ट प्राप्तीसाठी जेव्हा एखादी क्रिया साधन म्हणून उपयोगी